नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरती 2022-23 ची ही अपडेट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी मित्र ची सिलेक्शन झालेलं होतं 2022-23 साठी त्यांची जे कागदपत्रे तपासणी ते सुरू होती आणि जे विद्यार्थी कागदपत्र तपासण्यासाठी गैरहजर राहिले त्यांच्यासाठी एक नवीन नोटीस जारी झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो। हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा, तुमचे सगळे क्वेरीज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करणार आहे। इथे बघू शकता तुम्ही थंबनेल मध्ये कागदपत्रांसाठी गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी यांनी शेवटची संधी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि जे विद्यार्थी मित्र आपले वेटिंगवर आहेत ते सुद्धा तुम्ही तयार राहा, कारण यापैकी जे विद्यार्थ्यांना शेवटची संधी भेटलेली आहे ते सुद्धा इथे जाणार नाही। काही कारण असतील त्यांचे, पण तुम्ही जे वेटिंग वाले विद्यार्थी आहेत ते तुम्ही तयार राहा, कारण वेटिंग लिस्ट खूप लवकरात लवकर उघडणार आहे। याची जाहिरात सुद्धा इथे प्रसिद्ध झालेली आहे। जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, याची जी ऑफिशियल जाहिरात आहे जे प्रसिद्ध झाली आहे ते तुम्हाला दाखवतो, पण वेटिंग वाले तुम्ही तयार राहा, तुमची वेटिंग लिस्ट लवकरात लवकर उघडणार आहे ते तुम्हाला दाखवतोय समोर। यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात 10/3/2025 ला प्रसिद्ध झालेली आहे। मुंबई पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद व कारागृह शिपाई 2022-23 ची भरती आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता की जे विषय आहे कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी अंतिम संधी देण्याबाबत हे विषय विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये काय लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बघू शकता। मुंबई पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद व कारागृह शिपाई 2022-23 च्या अंतिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या पोलीस शिपाई, पोलीस चालक, पोलीस शिपाई वाद्यवृंद व कारागृह शिपाई पदाच्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी प्रक्रिया दिनांक 3/3/2025 रोजीपासून सुरू करण्यात आली असून सदर कागदपत्र पडताळणी प्रक्रियेकरिता काही उमेदवार गैरहजर राहिले आहेत। कागदपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांना शेवटची संधी देण्यात येत असून गैरहजर असलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक 12/3/2025 रोजी सकाळी 9 वाजता सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलिना सांताक्रूझ मुंबई येथे कागदपत्र पडताळणी प्रक्रियेसाठी न चुकता उपस्थित राहावे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 12/3/2025 ला सकाळी 9 वाजता तुम्हाला ह्या ॲड्रेसवर पोहोचायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्हाला उमेदवार इथे बघू शकता, उमेदवारांनी त्याच्या आवेदन अर्जात नमूद केलेल्या सामाजिक समांतर आरक्षण व इतर आवश्यक प्रमाणपत्राच्या नोंदणीप्रमाणे प्रमाणपत्राच्या PDF या संकेतस्थळावर जमा, ही जी वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर जमा केल्या असल्या तरी सर्व उमेदवारांनी आवेदन अर्जासह सर्व आवश्यक ती मूळ कागदपत्रे पडताळणी वेळी सोबत घेऊन येणे क्रमप्राप्त आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी। हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी मित्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेले नसतील त्यांच्यासाठी हे नोटीस आहे। तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जा, तुम्हाला एक शेवटची संधी दिलेली आहे आणि तुम्हाला 12/3/2025 ला उपस्थित राहायचं आहे। आणि जे विद्यार्थी वेटिंगसाठी आहेत त्यांची वेटिंग सुद्धा लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी सर्वात पहिले पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन प्रेस करा। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेट सोबत। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत।